आज महाराष्ट्रातल्या राजकारणातली मोठी घडामोड आज आपल्याला पाहायला मिळते। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर एकाच मेळाव्यात पाहायला मिळाले। मराठीसाठीची एकजूट कायम राहावी असं वक्तव्य राज ठाकरे यांनी यावेळी केलंय। एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। ठाकरे बंधूंकडून आता यावेळी युतीचे संकेत दिल्याची चर्चा रंगू लागली आहे। आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले। यावेळी त्यांनी सरकारवर निशाणा साधलाय, हल्लाबोल केलेला आहे। एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी असं वक्तव्य या ठिकाणी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात आलं। एकाच व्यासपीठावर आल्यानंतर सर्वांकडून टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी हा जनसमुदाय आपण पाहतोय। मनसैनिक आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, मराठी माणूस या ठिकाणी एकजूट झालेला पाहायला मिळालाय। बाकी सगळ्या युत्या आघाड्या सगळ्या कुठच्याही गोष्टी होत राहतील। महाराष्ट्र मराठी माणूस मराठी भाषा याच्यावर तडजोड होणार नाही, कोणत्याही परिस्थितीत होणार नाही। याच्या पुढे देखील तुम्ही सर्वांनी सावध असणं पण गरजेचं आहे आणि सतर्क असणं पण तेवढंच गरजेचं आहे। पुढे पुढे काय काय गोष्टी घडतील, काय काय गोष्टी होतील कल्पना नाही, परंतु मला असं वाटतं की ही मराठीसाठीची एकजूट ही कायम राहावी आणि महाराष्ट्रामध्ये माननीय बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं ते पुन्हा साकारावं अशी एक आशा, अपेक्षा आणि इच्छा व्यक्त करतो। साहजिकच आहे सगळ्यांचं लक्ष हे आज भाषणाकडे, पण वैयक्तिक मला असं वाटतं की आज आमच्या भाषणांपेक्षा आमचं एकत्र दिसणं हे महत्वाचं आहे। पण एक गोष्ट नक्की की आमच्या दोघांमध्ये जो काही अंतरपाठ होता तो आनाजी पंतांनी दूर केला। आता अक्षता टाकण्याची काय तुमच्याकडनं अपेक्षा नाहीये। एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।